महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मला फोन आल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। उद्या निकालानंतर आपण पुढचा निर्णय घेणार असल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे बच्चू कडू यांचा पाठिंबा नेमका महाविकास आघाडीला असेल की महायुतीला असेल या संदर्भात सध्या चर्चा रंगू लागलेली आहे। महाराष्ट्र विधानसभेसाठीचे उद्या निकाल लागत आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी की महायुती सत्तेत येणार या संदर्भात सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। या संदर्भातच बोलण्यासाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू आपल्या सोबत आहेत। सर, काय वाटतंय तुम्हाला, एकंदरीतच महायुती सत्तेत येईल की महाविकास आघाडी सत्तेत येईल आणि काय निकाल असतील? मला वाटतं अजून काही असं हे करता येणार नाही। एक्झिट पोलमध्ये आणि प्रत्यक्षात येणारा निकाल हा खूप फरक राहील। असं काही लाट नाही आहे महाराष्ट्रात, युतीची नाही महाआघाडीची पण नाही आहे। व्यक्तिगत तिथले उमेदवार, त्याचं समीकरण, कोणता उमेदवार कोणाला फायद्याचा होऊ शकतं, काय होऊ शकतं, सगळं एकंदरीत असं गणित आहे। म्हणून आज जरी मला नाही वाटत का एक्झिट पोल हे यंत्रणेकडून किंवा कार्यकर्त्याच्या तोंडातून आलेल्या गोष्टी आहे। एकंदरीत तिथलं वातावरण पण कधी कधी वातावरण काही वेगळं असतं आणि घडतं काही वेगळं असं पण होतं। त्याच्यानं आज तर निश्चित काही नाही आहे। काय असणार आहे प्रहार संघटनेचं पुढचं पाऊल? मला वाटतं आम्ही सगळं एकंदरीत चित्र पूर्ण हे झाल्याशिवाय समोर येऊ नये आणि काही महत्त्वाचे मुद्दे आहे, शेतकऱ्यांचे मुद्दे आहे, मजुरांचे आहे, दिव्यांग बांधवांचे आहे, या सगळ्या बाबतीत आम्ही मुद्द्यासोबत बांधिलकी आहोत आणि जिथे मुद्दे साकार होईल व्यवस्थित आणि वेळ आलं तर आम्ही अपक्ष आणि लहान पक्ष एकत्रित मूठ बांधण्याचा आम्ही प्रयत्न करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।